आयुष्यात अनेक निर्णय घेण्यासाठी धाडसी मन असायला लागतं। असं तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल की बाबा नो रिस्क नो स्टोरी किंवा नो रिस्क नो गेन, रिस्क है तो इश्क है, असे अनेक फिल्मी डायलॉग तुम्ही ऐकले असेल। किंवा आपण म्हणतो ना, एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेणं हे देखील तुम्हाला आयुष्यात एका उंचीवर पोहोचायचं असेल तर तेवढंच महत्वाचं असतं। आणि तशीच काहीशी स्टोरी आहे, ती म्हणजे नीरज कक्कर। नीरज कक्कर हे नाव तुम्हाला कदाचित असं क्लिक होणार नाही, बट तुम्हाला ज्यावेळेस मी त्याचा रेफरन्स देतो, नीरज कक्कर यांचा रेफरन्स तुम्हाला त्यांनी सुरू केलेल्या, त्यांनी स्थापन केलेल्या कंपनीशी ज्यावेळेस देईल त्यावेळेस तुम्हाला ते नाव कदाचित ध्यानात देखील राहील। तर ही गोष्ट आहे नीरज कक्कर आणि नीरज बियानी यांची। नीरज कक्कर यांनी कोका कोला मधला आपला हाय पेड जॉब सोडून त्यांनी निर्णय घेतला आपली स्वतःची एक बेवरेज कंपनी स्टार्ट करण्याचा। IIM अहमदाबाद म्हणजे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मधून त्यांनी आपलं शिक्षण कंप्लीट केलंय। आणि नीरज बियानी हे देखील एक हाय पेड कॉर्पोरेट जॉब करत होते। बट या दोघांनी निर्णय घेतला जॉब सोडायचा आणि 2013 मध्ये त्यांनी इंडियन बेवरेजेस सेगमेंट मध्ये आपली एक नवीन कंपनी सुरू केली, ती म्हणजे पेपरबोट। पेपरबोट म्हटल्यानंतर तुमच्या चेहऱ्यावरती एक स्मित आलं असेल किंवा तुम्हाला आठवलं असेल तर त्याचं ॲस्थेटिक म्हणजे त्याच्या पॅकिंगचं असलेलं ॲस्थेटिक, त्याची असलेली टेस्ट, त्याची असलेली रिजनल टेस्ट यासाठी म्हणतोय की पेपरबोट हे तुमच्या आमच्या ध्यानात राहिलं किंवा हे प्रत्येकाच्या घराघरात पोहोचलं। म्हणजे तो मिडल क्लास असू, तो अप्पर क्लास असू किंवा लोअर मिडल क्लास असू, ह्या प्रत्येकाला ते आपलंसं वाटतं। ते त्याचं मागचं कारण असं की पेपरबोट याचे जे फ्लेवर आहे, म्हणजे पेपरबोट ज्यावेळेस स्टार्ट झालं त्यावेळेस त्यांनी सुरुवातीचे काही 3-4 त्यांचे जे फ्लेवर होते त्यांनी त्याच्यासोबत जाण्याचं ठरवलं। आणि ते स्टार्टिंगचे फ्लेवर म्हणजे आमरस, आमपन्ना, त्यानंतर कोकम आणि जलजिरा यांसारख्या फ्लेवर सोबत त्यांनी स्टार्ट केलं। म्हणजे आपण सगळ्यांनी जे आपल्या लहानपणी जे फ्लेवर अनुभवले, म्हणजे रिजनल, म्हणजे महाराष्ट्रामध्ये समजा जर आमरस असेल तर आमरसची टेस्ट, त्याचबरोबर कोकम, त्याचबरोबर आमपन्ना यांसारखे, आमपन्ना म्हणजे थोडक्यात आपण त्याला आंब्याचं पन्ह म्हणतो, यांसारखे जे फ्लेवर आहेत ते त्याला रिजनल, म्हणजे आपण घरी गेल्यावर त्याची जी टेस्ट असते तशी सेम टू सेम टेस्ट कस्टमरला प्रोव्हाइड करायचं विथ गुड क्वालिटी, हे त्यांचं एम होतं। आणि साध्य करण्यात ते तंतोतंत यशस्वी ठरले। आणि ही त्यांनी 2013 मध्ये त्यांनी सुरू केलेली कंपनी आज 2000 कोटींचं तिचं व्हॅल्युएशन आहे। आणि ही नीरज कक्कर आणि नीरज बियानी यांची असलेली सक्सेस स्टोरी ही तुम्हाला आम्हाला प्रेरणादायी आहे। म्हणजे आपला हाय पेड जॉब सोडून त्यांनी या स्टार्टअप मध्ये उतरण्याचा त्यांनी निर्णय घेतला। कदाचित त्यावेळेस त्यांना कल्पना नव्हती हे किती यशस्वी होईल किंवा आपल्याला या गोष्टीतनं किती यश मिळेल। म्हणजे कारण की हाय पेड जॉब सोडणं हे प्रत्येकासाठी तेवढं पॉसिबल नसतं। त्यांनी हाच महत्वाचा निर्णय घेतला आणि आज पेपरबोट हे जे त्यांचं बेवरेजेस, इंडियन मार्केटमध्ये असलेलं त्यांचं बेवरेजेस ते आमच्या ओळखीचं असलेलं भारतातल्या घराघरात पोहोचलेलं बेवरेजेस ड्रिंक आहे। धन्यवाद।